लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदिनी जीवाला डिवोर्स हवा आहे का ते विचारत असते. नंदिनीकडून जीवा आणि काव्याच्या नात्याची शेवटची आठवण तुटलेली असते. त्यावरून जीवा नंदिनीला खूप ओरडलेला असतो. त्यामुळे नंदिनी खूप दुखावली गेलेली असते. तिने आता जीवा आणि त्या के नावाच्या मुलीच्या मध्ये यायचे नाही असे ठरवलेले असते. तिला वाटत असते मी जीवासाठी एवढं सगळं करून ते अजून त्या मुलीच्या मध्येच अडकलेले आहेत. ते अजून पुढे निघून आलेले नाहीत. ते त्यांच्या भूतकाळातच अडकलेले आहे. त्यामुळे नंदिनीने जीवाला डिवोर्स द्यायचे असे ठरवलेले असते. ती जीवाला म्हणत असते, तुम्ही फक्त एकदा मला सांगा की मला डिवोर्स दे. मी लगेच तुम्हाला डिवोर्स देईन आणि मी स्वतः तुमच्या आणि त्या के नावाच्या मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकेन. स्वतः तुमचं लग्न लावून देईन तिच्याशी. फक्त तुम्ही मला एकदा मनापासून सांगा की तुम्हाला खरंच माझ्यापासून डिवोर्स हवा आहे. जीवाच्या वागण्यामुळे नंदिनी खूप दुखावली गेलेली असते. जीवाला नंदिनीचं बोलणं ऐकून मोठा धक्का बसलेला असतो. काव्याने जीवासोबत असलेले नाते तोडलेले असते. पण आता नंदिनी जीवा आणि त्यांचे नाते संपवेल का? जीवा नंदिनीकडे खरंच डिवोर्स मागेल का नाही? हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.